नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. माय सेल्फ निहाल सर. तर आज आपण रिव्हिजन करणार आहोत विथ मोस्ट इम्पॉर्टंट MCQs. ठीक आहे, खूप महत्त्वाचे MCQs आपण आज रिवाईज करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला खूप जास्त हेल्प होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे, आणि त्यासोबतच जे काही तुमचे क्वायरीज आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही ग्रुपमध्ये तर सांगू शकताच, परंतु इथे कमेंट बॉक्समध्ये पण सांगितलं तरी चालेल. त्याचं निराकरण मी लवकरच तुम्हाला करेन. ठीक आहे, तर सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि जे विद्यार्थी नवीन आहेत पहिल्यांदा पाहत आहेत त्यांनी प्रिव्हियस लेक्चरसुद्धा पहा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे. ठीक आहे, चला तर सुरू करूया आपण लगेच. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, अन इंडक्टिव्ह थेअरी इज वन दॅट. इंडक्टिव्ह थेअरी जी असते किंवा इंडक्टिव्ह मेथड जी आहे ही काय आहे, इन्व्हॉल्व्स टेस्टिंग अँड एक्सप्लिसिटली डिफाईन्ड हायपोथेसिस. स्पष्टपणे परिभाषित गृहीतकांचे परीक्षण करण्यास सामील आहे. डज नॉट अलाउ फॉर फाइंडिंग्स टू फीडबॅक इन टू द स्टॉक ऑफ नॉलेज. ज्ञानाच्या साठ्यात निष्कर्षांना परत पोचण्याची परवानगी देत नाही. और यूज क्वांटिटेटिव्ह मेथड्स वेन एव्हर पॉसिबल. जेव्हा शक्य असेल तेव्हा परिणामात्मक पद्धती वापरतात. और अलाउज थेअरी टू इमर्ज आउट ऑफ द डेटा. सिद्धांत डेटामधून बाहेर येण्यास अनुमती देते. बघा, इंडक्टिव्ह थेअरी क्वेश्चन्स सोपे आहेत, but the language used in these questions and options is quite difficult, right? त्यामुळे थोडंसं गोंधळ होतो. चला, कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे ABCD. लास्ट जेव्हा लेक्चर संपेल तेव्हा आपण काउंट करूया कोणाची किती आन्सर्स बरोबर आलेत. ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्ही स्कोर सांगा. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी, अलाउज थेअरी टू इमर्ज आउट ऑफ द डेटा. बरोबर, अलाउज थेअरी टू इमर्ज आउट ऑफ द डेटा. ठीक आहे, म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे इंडक्टिव्ह कसं आहे, स्पेसिफिक टू जनरल. बरोबर, मग ज्यामध्ये स्पेसिफिक आहे त्याला आपण काय करतो, जनरलशी कनेक्ट करतो. इन लॉजिक वी ऑफन रिफर टू द टू ब्रॉड मेथड्स ऑफ रिजनिंग ॲज द डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह अप्रोचेस. बरोबर, डिडक्टिव्ह रिजनिंग काय आहे, वर्क्स फ्रॉम मोर जनरल टू द मोर स्पेसिफिक. राईट, इंडक्टिव्ह रिजनिंग कसं आहे, वर्क द अदर वे, अपोजिट टू द डिडक्टिव्ह, है ना, मूविंग फ्रॉम स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स टू ब्रॉडर जनरलायझेशन अँड थेअरीज. लक्षात, त्यामुळे इथे या ठिकाणी सांगितलं की अलाउज थेअरी टू इमर्ज आउट ऑफ द डेटा. समजलं, जो ओव्हरऑल डेटा आहे, जो जनरल डेटा आहे, त्याच्यामधून छोटासा स्पेसिफिक डेटा जो असतो त्याची स्टडी केली जाते आणि त्याला मग जनरलाइज केलं जातं. राईट, दॅट इज इंडक्टिव्ह थेअरी. व्हॉट इज द epistemological position held by positivists? There is no substitute for in-depth hermeneutical understanding of the society. समाजाच्या सखोल हार्मेनेटिक समजण्याला पर्याय नाही. सायंटिफिक रिसर्च शुड बी बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री एम्पेरिकल ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे, वैज्ञानिक संशोधन मूल्यमुक्त अनुभवजन्य निरीक्षणावर आधारित आहे. आणि इव्हेंट्स अँड डिस्कोर्सेस इन द सोशल वर्ल्ड प्रिव्हेंट अस फ्रॉम हॅव्हिंग डायरेक्ट नॉलेज ऑफ नॅचरल ऑर्डर. सामाजिक जगातील घटना व प्रवचन आपल्याला नैसर्गिक ऑर्डरचे थेट ज्ञान घेण्यापासून प्रतिबंधित करतात. इट इज इम्पॉर्टंट टू रिमेन ऑप्टिमिस्टिक अबाउट अवर रिसर्च इवन वेन थिंग्स गो रॉंग. गोष्टी चुकीच्या झाल्या तरीही आपल्या संशोधनाबद्दल आशावादी राहणे हे महत्त्वाचे आहे. ओके, सो हे जे ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की व्हॉट इज द
एपिस्टोमॉलॉजिकल पोझिशन हेल्ड बाय पॉझिटिव्हिस्ट, है ना. पॉझिटिव्हिस्टद्वारे तात्विक स्थिती याला काय म्हणतात? So right answer is option B. Scientific research should be based on value free, empirical and observation. ठीक है. Epistemology in business research as a branch of philosophy deals with the sources of knowledge. Okay. Specifically, epistemology is concerned with the possibilities, nature, sources and limitations of knowledge in the field of study. Right. Alternatively, epistemology can be branded as the study of criteria by which the researcher classifies what does and does not constitute the knowledge. In simple words, epistemology focuses on what is known to be true. It is the way of thinking opposite to ontology. है ना. म्हणजे थोडक्यातच जे सांगितले त्याच्यावरच आपण फोकस करूया की एपिस्टेमॉलॉजी जो आहे है ना, तो काय आहे, कोणती गोष्ट खरी आहे है ना, कोणती गोष्ट सत्य आहे यावरती तो जास्त लक्ष केंद्रित करत असतो. ठीक आहे. द इंटरप्रिटिव्हिस्ट व्ह्यू ऑफ सोशल सायन्सेस इज दॅट. ठीक आहे. सामाजिक शास्त्राचे दुभाषित मत असे आहे की देअर सब्जेक्ट मॅटर इज फंडामेंटली डिफरंट टू दॅट ऑफ नॅचरल सायन्सेस. त्यांचे विषय मूलभूत विज्ञानापेक्षा भिन्न आहे. वी शुड एम टू अचीव द इंटरप्रिटिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ सोशल ॲक्शन. सामाजिक क्रियेचे व्याख्यात्मक आकलन साध्य करण्याचे आपले लक्ष असायला हवे. इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी द वे पीपल मेक सेन्स ऑफ देअर एव्हरीडे वर्ल्ड्स. लोक आपल्या दैनंदिन जगाविषयी ज्या पद्धतीने अर्थ काढतात त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे की ऑल ऑफ दी अबव. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. ठीक आहे. बघा, जितके राईट आन्सर तुमचे येतील ते कॅल्क्युलेट करा आणि लेक्चरच्या शेवटी मला सांगा तुमचा स्कोअर किती होता ते. ठीक आहे. ऑल ऑफ दिस आन्सर रिव्हील समथिंग अबाउट द इंटरप्रिटिव्हिस्ट व्ह्यू ऑफ द सोशल सायन्स. ठीक आहे. द अप्रोच इज बेस्ड ऑन रिॲक्शन टू पॉझिटिव्हिझम, इन्सिस्टिंग दॅट पीपल आर नॉट ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी स्टडीड बाय मीन ऑफ नॅचरल सायन्सेस मेथडॉलॉजीज. समजते काय म्हटलं या ठिकाणी की ही जी अप्रोच आहे, ठीक आहे, ही कशावरती बेस्ड आहे, पॉझिटिव्हिझमवरती. ठीक आहे. सकारात्मकतेच्या प्रतिक्रियेवर आधारित आहे, ज्यामध्ये काय होतं की दॅट पीपल आर नॉट ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी स्टडीड बाय मीन्स ऑफ नॅचरल सायन्सेस. है ना. लोक ही अशी गोष्ट नाही आहे किंवा असे ऑब्जेक्ट्स नाही आहेत की ज्यांचा नैसर्गिक विज्ञानाच्या पद्धतीद्वारे अभ्यास केला जाऊ शकतो. ठीक आहे. मोस्ट सोशल फिनॉमिना आर प्रोड्यूस्ड थ्रू ह्युमन इंटरॅक्शन अँड देअर मिनिंग्स आर फॉर्म्ड थ्रू ह्युमन डिस्कोर्सेस. ठीक आहे. म्हणजे भरपूर असे जे सोशल फिनॉमिना आहेत, म्हणजे सामाजिक जे घटना आहेत है ना, ते मानवी इंटरॅक्शनमधून किंवा मानवी संवादातून निर्माण होतात. बरोबर. आणि कॉन्सिक्वेंटली व्हॉट थिंग्स मीन टू ह्युमन ॲक्टर्स इज द इसेन्शियल पार्ट ऑफ सोशल रिसर्च. ठीक आहे. म्हणजे मानवी कलाकारांना काय अर्थ आहे हा सामाजिक संशोधनाचा एक आवश्यक भाग आहे. लक्षात. काही संशोधन तत्त्वज्ञानी असे मानतात की सामाजिक संशोधनाचा हा एकमेव योग्य उद्देश आहे. लोकांसाठी गोष्टीचा काय अर्थ होतो आणि लोकांना त्या व्याख्येवर असे वाटते आणि प्रतिक्रिया देतात त्याचा अभ्यास आहे. ठीक आहे. The qualitative research strategy places a value on
गुणात्मक संशोधन धोरण यावर मूल्य ठेवते. युजिंग नंबर्स, मेजरमेंट्स अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स, जनरेटिंग theories through inductive research about social meanings, conducting research that is of very high quality, or all of the above. चला फटाफट आन्सर द्या. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी. ठीक आहे, चला फटाफट आपण क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. An important practical issue to consider when designing a research project is: which theoretical perspective you find most interesting, whether or not you have time to retile the bathroom first, how much time and money you have to conduct the research, and which color or ring binder to present your work in. So right answer is how much time and money you have to conduct the research. आपल्याकडे संशोधन करण्यासाठी किती वेळ आणि पैसा आहे. ठीक आहे, हे संशोधन प्रकल्पाची आखणी करताना एक महत्त्वाचा व्यावहारिक मुद्दा ठरतो. वेळ आणि पैशाच्या कमतरतेमुळे लादलेल्या बंधनांना पार करण्यास भाग पाडण्याची त्याची क्षमता. सुरुवातीस एखाद्या आकर्षक किंवा महत्त्वाच्या विषयावर खराब संशोधन करण्याऐवजी ते खूप रोमांचक नसले तरीही आपण चांगले साध्य करू शकतो असे काहीतरी हाताळण्यासाठी आपण स्वतःला पटवून देऊ शकतो. ठीक आहे. अ कन्स्ट्रक्शनिस्ट ऑन्टोलॉजिकल पोझिशन सजेस्ट दॅट. बांधकाम व्यावसायिक ऑन्टोलॉजिकल स्थिती सूचित करते की सामाजिक घटना आणि त्यांचे अर्थ सामाजिक कलाकारांकडून सतत केले जात आहेत. व्यक्ती नियम आणि संरचनाच्या जगात जन्माला येतात, त्या त्यांना बदलू शकत नाहीत. और इमारत आणि बांधकाम कार्य समाजशास्त्रीय कल्पनाशक्तीचा उपयोग करण्याचे एक उत्तम सध्य आहे. और सामाजिक तथ्ये आणि वस्तूचे बाह्य वास्तव हे जे स्वतंत्रपणे समाजात समजतात अशा लोकांचे असते. So right answer is option A. Social phenomena and their meaning are constantly being accomplished by social actors. ठीक है. Which of the following is an ontological question? ठीक आहे. मी माझ्या प्रकल्पात प्रश्नावली किंवा मुलाखती वापरू. ठीक आहे. शुड आय यूज क्वेश्चनएअर अँड इंटरव्ह्यू इन माय प्रोजेक्ट? हा ontological क्वेश्चन आहे का? What can and should be considered acceptable form of knowledge? How long it is since I last visited the dentist? Do social entities have an objective reality external to social actors? सांगा. सो राईट आन्सर इज सामाजिक कलाकारांना वस्तुनिष्ठ वास्तविकता असते, सामाजिक कलाकारांकडून ते बाह्य असतात. ठीक आहे.
ontology, the first branch of ontology, the study of being, ठीक है, which is concerned with that actually exists in the world about which humans can acquire knowledge, ठीक है. Ontology helps researchers recognize how certain they can be about the nature and existence of object they are researching, ठीक आहे. एंटॉलॉजी म्हणजे काय, संशोधकांना जे नेचर आणि एक्झिस्टन्स म्हणजे आपण बोलू शकतो की वस्तूचे स्वरूप आणि अस्तित्व याबद्दल किती खात्री बाळगू शकतात हे ओळखण्यास मदत करते. व्हॉट इज ग्रँड थेअरी, ठीक आहे. समाजशास्त्रीय परंपरेतील प्रमुख सिद्धांतापैकी एकाने हा प्रस्ताव मांडला होता. और एक अत्यंत अमूर्त आहे आणि सामाजिक जगाबद्दल व्यापक सामान्यीकरण करते की निरीक्षण नियमितपणे दरम्यानचे पातळीचे स्पष्टीकरण, एक विशेषतः समाधानकारक सिद्धांत ज्यामुळे संशोधकास आनंद होतो. ग्रँड थेअरी. एक अत्यंत अमूर्त आहे आणि सामाजिक जगाबद्दल व्यापक सामान्यीकरण करते. वन दॅट इज हायली ॲबस्ट्रॅक्ट अँड मेक्स ब्रॉड जनरलायझेशन अबाउट द वर्ल्ड, सोशल वर्ल्ड. ओके, दॅट इज ग्रँड थेअरी. ग्रँड थेअरी इज अ टर्म कॉइन्ड बाय अमेरिकन सोशोलॉजिस्ट सी राइट मिल, ठीक आहे, in sociological imagination to refer to the form of highly abstract theorizing in which formal organizations and arrangement of concept take priority over understanding the social reality. ठीक आहे. आपण असे का म्हणू शकतो की परिणामात्मक संशोधक सामाजिक अर्थांचा अभ्यास करण्याचा देखील प्रयत्न करतात, ठीक आहे. बिकॉज द मेथड दे यूज मोस्ट in depth interview, because their written reports usually refers to an interpretivist epistemology, because survey and questionnaire are used and examine attitudes and opinions, or because they observe human behavior in laboratory. Because survey and questionnaire are used to examine attitudes and opinions. Okay, a lot of difficulties between quantitative and qualitative researchers stem from the consideration of meaning, ठीक है. It is argued that quantitative studies can reveal statistics but not those factors which produced and statistics, ठीक है. Furthermore, although what things are and what they mean are fundamentally different, it is the meaning of things that shape people's relationship with the worlds around them. जरी गोष्ट काय आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे हे मूलभूतपणे भिन्न असले, त्यांच्या सभोवतालच्या जगाशी लोकांच्या नातेसंबंधांना आकार देणाऱ्या गोष्टींचा अर्थ आहे, ठीक आहे. दुसरीकडे यात काही शंका नाही की परिणामवाचक सामाजिक संशोधक खरोखरच अर्थ समजून घेण्याच्या गरजेद्वारे चालवले जातात. म्हणून युक्तिवाद हे प्रत्येकाने ते उघड करण्यासाठी वापरलेल्या पद्धतींचा कार्यक्षमतेमध्ये आहे, ठीक आहे. क्वेश्चनियर जे आहे, क्वेश्चनियर प्रश्नावली खरोखरच लोकांच्या वृत्ती आणि मते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जरी परिणाम विशिष्ट मनोवृत्ती असलेल्या लोकांची संख्या म्हणून दर्शवले जातात, त्यांच्या वृत्ती धारण करण्यात. क्वांटिटेटिव्ह रिसर्च हॅज बीन क्रिटिसाइज्ड बिकॉज क्वांटिटेटिव्ह रिसर्च जे आहे ते क्रिटिसाइज केली जाते किंवा केली गेली आहे. वाय? द मेजरमेंट प्रोसेस सजेस्ट स्प्युरियस अँड आर्टिफिशियल सेन्स ऑफ ॲक्युरेसी, है ना. जे मेजरमेंट आहे, मापन प्रक्रिया जी आहे, अचूकतेची उत्तेजक आणि कृत्रिम अर्थ सूचित करते. The reliance of instruments and procedures makes it high in ecological validity, है ना. साधनांवर आणि प्रक्रियावर अवलंबून राहून ते काय करतात, पर्यावरणीय वैधतेमध्ये उच्च आहेत.
की इट अंडर एस्टिमेट्स द सिमिलॅरिटीज बिटवीन ऑब्जेक्ट्स इन द नॅचरल अँड सोशल वर्ल्ड. हे नैसर्गिक आणि सामाजिक जगातील वस्तूमध्ये समानता कमी लेखते है ना, की हे सर्वच. मग आता कुठलं ऑप्शन असं आहे जे की काय सांगतंय की क्वांटिटेटिव्ह रिसर्च जी आहे ती काय आहे याच्यावर टीका केलेली आहे, ती बरोबर नाही असं म्हणते. सांगा, फटाफट सांगा. फटाफट उत्तर द्या सर्वांनी. हां, व्हेरी गुड. एकच उत्तर आलेलं आहे. चला, तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए, नॉट डी. द मेजरमेंट प्रोसेस सजेस्ट अ स्प्युरियस अँड आर्टिफिशियल सेन्स ऑफ ॲक्युरेसी. ठीक आहे, मापन प्रक्रिया जी आहे अचूकतेचे उत्तेजक आणि कृत्रिम अर्थ सूचित करते, त्यामुळे क्वांटिटेटिव्हला क्रिटिसाइज केलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सम क्रिटिक्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च सी इट ॲज pretending that photograph is good presentation of life rather than being frozen instant of it. ठीक आहे, काय म्हटलं या ठिकाणी? ओके, 1 second, let me adjust. Okay, some critics of quantitative research see it as pretending that a photograph is good presentation of life rather than being a frozen instant of it, है ना. परिणामात्मक संशोधनाचे काही समीक्षक छायाचित्र हे जीवनाचे गोठलेले झटपट न राहता जीवनाचे उत्तम प्रतिनिधित्व असल्याचे भासवतात. बरोबर. परिणामात्मक संशोधनावर असे गृहीत धरले जाते की सामाजिक जीवन स्थिर आहे, स्पष्टपणे तसे नाही. बरोबर. म्हणजेच क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज अक्युज्ड ऑफ अज्युमिंग दॅट, असं अज्युम केलेलं आहे की सोशल लाईफ ही काय आहे, सोशल लाईफ इज स्टॅटिक, है ना, सामाजिक जीवन हे स्थिर आहे. बट क्लिअरली नॉट द केस, परंतु तसं नाही. बरोबर. शिवाय या प्रकारच्या संशोधनाचा ॲनाटॉलॉजिकल आधार सामाजिक विज्ञान संशोधकाला लोकांकडे त्याच प्रकारे पाहण्यास बाध्य करतो ज्याप्रमाणे भौतिक विज्ञान संशोधक निसर्गाचा विचार करतात आणि पुन्हा स्पष्टपणे भिन्नतेचे जग आहे, असं ते सांगतात. ठीक आहे. पुढे तथापि मापन प्रक्रिया जी मेजरमेंट प्रोसेस आहे, है ना, लार्जली बिकॉज ऑफ नीड फॉर ऑल दोज टेस्ट ऑफ व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी डज टेंड्स टू लीव क्वांटिटेटिव्ह रिसर्च विथ अ डीप सेन्स ऑफ ॲक्युरेसी ऑफ देअर रिसर्च रिझल्ट. मग यामध्ये जो मेजरमेंट आहे तो मेजरमेंट काय करतो, तो टेस्ट करतो. बरोबर. त्याची व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. मापन प्रक्रिया जी आहे ती मुख्यत्वे वैधता आणि विश्वासार्हता या सर्व चाचण्यांच्या आवश्यकतेमुळे, है ना, परिणामवाचक, बरोबर, क्वांटिटेटिव्ह रिसर्च जे आहे त्यांच्या संशोधन परिणामाचा अचूकतेची सखोल जाणीव ठेवते. म्हणजेच जी टेस्टिंग आहे और वी कॅन से द मेजरमेंट जे आहे ते काय करते, तुमची क्वालिटेटिव्ह रिसर्च जी आहे त्याचा रिझल्ट किती ॲक्युरेट आहे हे दर्शवतं. आलं लक्षात. काही समीक्षकांच्या मते हा आत्मविश्वास चुकीचा आहे, कारण इतर गोष्टीबरोबरच उत्तरदाते संशोधकासोबत वापरलेल्या अटींचे तंतोतंत अर्थ सांगतील अशी शक्यता नाही. बहुतेक टीका गुणात्मक संशोधनाच्या समर्थकांकडून येते. मोस्ट ऑफ द क्रिटिसिझम्स कमिंग फ्रॉम द प्रोपोनंट्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्चर्स. ठीक आहे. पुढे बघा.
व्हॉट इज रिपीटॅबिलिटी, पुनरावृत्ती म्हणजे काय, पुनरावृत्ती म्हणजे काय. व्हेरिएबली ड्यू टू डिफरन्स ऑपरेटर्स यूजिंग द गॉज और डिफरंट टाइम पीरियड और इन्वायरमेंट्स, है ना. और वेरिएबिलिटी ड्यू टू एरर इन प्रोसेस, और वेरिएबिलिटी रिफ्लेक्टिंग द बेसिक inherent precision of the gauge itself, or variability reflecting the basic inherent precision of the process view. Now this is clear, right? आता क्लिअर आहे. काय आहे रिपीटेबिलिटी सांगा. पुनरावृत्ती म्हणजे काय, 4 ऑप्शन्सपैकी त्याचं उदाहरण म्हणा किंवा त्याचं स्पष्टीकरण म्हणा, ते सांगत आहे. चला, तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी. व्हेरी गुड. श्रीपती आणि ज्योती मॅडम, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर दिलेला आहे ऑप्शन सी. ठीक आहे. रिपीटेबिलिटी इज डिफाइंड ॲज अ रिफ्लेक्टिंग द बेसिक इनरंट प्रिसिजन ऑफ गॉज इटसेल्फ थ्रू विच वी आर मेजरिंग द युनिट. ठीक आहे. इन कॉन्ट्रास्ट टू डिडक्टिव्ह रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग डॉट डॉट डॉट. ठीक आहे. इन्वॉल्व्स कंक्लुजन्स दॅट आर मोर और लेस प्रोबेबल, इज लेस डिस्क्रिप्टिव्ह ऑफ ह्युमन थॉट प्रोसेस, है ना, मानवी विचार प्रक्रियेचे वर्णन करणे कमी आहे. मूव्स फ्रॉम जनरल प्रिन्सिपल. ओके, सो राईट आन्सर आहे थेअरी, देन हायपोथेसिस, देन डेटा. ठीक आहे. अ डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट इज व्हॅलिड इफ, एक डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट जो आहे तो व्हॅलिड आहे जर प्रिमाइसेस आर फॉल्स अँड कन्क्लुजन इज ट्रू, प्रिमाइसेस आर फॉल्स अँड कन्क्लुजन इज ऑल्सो फॉल्स, premises are true and conclusion is false, or premises are true and conclusion is true. So right answer is option 4, premises are true and conclusion is true. ठीक आहे. बरं, डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट, वजावटी युक्तिवाद जर आणि फक्त वैध असेल आणि त्यांचे सर्व परिसर खरे असतील तरच तो योग्य आहे.
ठीक है. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ डिडक्टिव आर्ग्युमेंट, the author of deductive argument always intend that the premises provide the sort of justification for the conclusions whereby if the premises are true, conclusion are also true. ठीक है. पुढे, deductive reasoning is based on presupposes uniformity of nature, unity of nature, God created the world, law of nature. So right answer is uniformity of nature, निसर्गाचे एकसारखेपणा. Two types of inductive arguments, statistical inductive argument and Humean inductive argument. ठीक है. An inductive argument which does not presupposes the uniformity of nature. An example, 98% of college freshmen can read beyond the 6th grade level. David is the college freshman, therefore Dave can read beyond the 6th grade level. हे झालं तुमचं statistical inductive argument. आता human कसं आहे बघा, an inductive argument which presupposes the uniformity of nature. Each of 100 college freshmen surveyed know how to spell logic. If we ask another college freshman, he or she will also how to spell the logic, also know the how to spell the logic, है ना. असं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलंय, if premises are true, है ना, सेम तसंच conclusion also. A member of population is called, बघा आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. A member of population is called element, data, family or group. सोपा प्रश्न आहे खूप, सांगा. सो राइट आंसर इज एलिमेंट. ठीक है. एलिमेंट सैम्पलिंग और डायरेक्ट एलिमेंट सॅम्पलिंग इज सॅम्पलिंग मेथड वेअर बाय एव्हरी युनिट म्हणजे काय, पर्सन, ऑर्गनायझेशन, ग्रुप, कंपनी हॅज अन इक्वल चान्स ऑफ बिंग सिलेक्टेड टू बी इन्क्लुडेड इन द रिसर्च सॅम्पलिंग. बरोबर. आता सॅम्पलिंगमध्ये है ना, जो आपला एलिमेंट आहे, जो आपला घटक किंवा पार्ट बोलू शकतो, युनिट, ठीक आहे, त्यामध्ये कुठलाही जो युनिट आहे तो त्याचा इक्वल चान्स असतो सिलेक्ट होण्यामध्ये ॲज अ सॅम्पल. ठीक आहे. द पॉप्युलेशन टू बी सॅम्पल्ड इज डिवायडेड इंटू युनिट्स विच आर नोन ॲज. ठीक आहे. असं पॉप्युलेशन ज्याला आपण सॅम्पल म्हणून सिलेक्ट केलेलं आहे त्याला डिवाइड केलं जातं युनिट्समध्ये. त्याला काय म्हटलं जातं, सॅम्पलिंग फ्रेम, सॅम्पलिंग एरर, सॅम्पलिंग गॅप, सॅम्पलिंग युनिट्स.
सो राईट आन्सर इज सॅम्पलिंग युनिट्स. ठीक आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ मार्केट रिसर्च बघा, सॅम्पलिंग युनिट्स जे आहे ना, इज अन इंडिव्हिज्युअल पर्सन. ठीक आहे, ते पर्सन असू शकतो, इंडिव्हिज्युअल असू शकतो, एक घटक असू शकतो छोटा. सॅम्पलिंग युनिट्स आर टेकन फ्रॉम एंटायर पॉप्युलेशन, है ना, पूर्ण जे पॉप्युलेशन आहे, पूर्ण जो घटक आहे त्याच्यातून पार्ट घेतला शकतो. आता हा एखादा पार्ट जो आहे तो काय सॅम्पलिंग युनिट आहे आपला, बरोबर. सच ॲज कंट्री, कस्टमर डेटाबेस और रिजन अँड पुट इन टू अ स्मॉलर ग्रुप ऑफ group to a from research sample. This group of units is then used to research, analyze and draw conclusions. बरोबर. पूर्ण कंट्रीमधला एक कंपनी घेतली आणि कंपनीमधला एक इंडिव्हिज्युअल किंवा असा जे घटक आहे आपला किंवा एखादा डिपार्टमेंट आहे तो आपला झाला सॅम्पलिंगमधला एक युनिट. त्याला आपल्याला काय करायचं, त्याला आपल्याला स्टडी करायचं आहे. आलं लक्षात. हे असतं आपलं सॅम्पलिंग युनिट्स. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेप्स इन सॅम्पलिंग प्रोसेस. सॅम्पलिंग प्रोसेसमध्ये जे स्टेप्स असतात है ना, त्यापैकी कुठला स्टेप आहे सॅम्पलिंगमध्ये हा विचारला आपल्याला. डिफायनिंग टार्गेट पॉप्युलेशन, सिलेक्टिंग अँड आयडेंटिफाईंग द सॅम्पल मेथड, चूजिंग सॅम्पलिंग फ्रेम और ऑल ऑफ दी अबोव. सांगा, विचार करून सांगा. ओके, सो राईट आन्सर इज ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे, हे सर्वच बरोबर आहेत. बघा, स्टेप्स इन सॅम्पलिंग प्रोसेस. ठीक आहे, वन बाय वन, मराठी आणि इंग्लिश दोन्ही दिलेले आहेत. ठीक आहे. डिफायनिंग द टार्गेट पॉप्युलेशन आहे ना, लक्ष्य लोकसंख्येची व्याख्या. स्पेसिफाईंग द सॅम्पलिंग फ्रेम, त्यानंतर सॅम्पलिंग युनिट स्पेसिफाय करणं. मग सॅम्पलिंगची मेथड कुठली असेल ते आपल्याला निवडायची आहे ना. त्यानंतर आपल्याला बघायचे की सॅम्पल जो आपण सिलेक्ट केलेला आहे त्याची साईज आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाइन करायची आहे. त्यानुसार आपल्याला कळेल की आपला प्लॅन पुढे काय असेल किंवा आपल्याला टाईम किती लागणार आहे. आणि त्यानुसार आपण काय करतो, नंतर प्लॅन करतो आणि त्यानंतर मग फायनल सॅम्पल जो आहे तो आपण सिलेक्ट करत असतो. दॅट इज द प्रोसेस ऑफ सॅम्पलिंग. करेक्ट. पॉप्युलेशन व्हॅल्यू इज कॉल्ड पॅरामीटर, स्टॅटिस्टिक, व्हेरिएबल और डेटा.
सो राईट आन्सर इज पॅरामीटर. ठीक आहे, बघा पॅरामीटर इज न्यूमरिकल क्वांटिटी. ठीक आहे, पॅरामीटर काय आहे? न्यूमरिकल क्वांटिटी आहे किंवा ॲट्रिब्यूट ऑफ पॉप्युलेशन दॅट इज एस्टिमेटेड युझिंग डेटा कलेक्टेड फ्रॉम द पॉप्युलेशन. ठीक आहे, म्हणजे पॅरामीटर काय लोकसंख्येचा भाग आहे किंवा आपण असं बोलू शकतो की संख्यात्मक, ठीक आहे, प्रमाण आहे, क्वांटिटी आहे, ज्याचा लोकसंख्येवरून गोळा केलेला डेटा वापरून अंदाज लावला जातो. ठीक आहे, पॅरामीटर्स आर टू पॉप्युलेशन्स ॲज स्टॅटिस्टिक्स आर टू सॅम्पल्स. पॅरामीटर्स काय आहेत? हे लोकसंख्येसाठी असतात है ना, आणि आकडेवारी जी आहे, जी स्टॅटिस्टिक्स आहे, त्याला सॅम्पल म्हणतात, ते सॅम्पलिंगसाठी असतात. पॅरामीटर्स मे ऑल्सो रेफर टू स्पेसिफिक ॲस्पेक्ट ऑफ सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ अ टेस्ट स्टॅटिस्टिक और रेफरन्स डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, म्हणजे सॅम्पलिंग प्रोसेससाठी पुढचा जो भाग आहे पॅरामीटर्सच्या नंतरचा आहे. ठीक आहे, म्हणजे पॅरामीटर्स चाचणी, आकडेवारी आणि संदर्भ वितरणाच्या नमुना म्हणजे सॅम्पलिंग वितरणाच्या विशिष्ट पैलूंचा देखील संदर्भ होऊ शकतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल when estimating the mean weight loss for subscribers of a particular weight loss plan. ठीक आहे, दिस इज द पॅरामीटर. बरोबर, काय म्हटले की जेव्हा एक वेट लॉस करण्यासाठीचा जो प्लॅन असतो त्यामध्ये जितके सबस्क्रायबर्स आहेत है ना, त्यामध्ये जितक्या लोकांनी त्याचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे वेट लॉससाठी है ना, त्यांची सरासरी म्हणजे काय? पॅरामीटर आहे. बरोबर, अँड द मोस्ट स्ट्रेट फॉरवर्ड पॉईंट एस्टिमेट इज द सॅम्पल मीन. ठीक आहे, आणि सर्वात सरळ बिंदू अंदाज म्हणजे नमुना सरासरी झाली. आलं लक्षात? सॅम्पल व्हॅल्यू इज कॉल्ड पॅरामीटर, स्टॅटिस्टिक्स, व्हेरिएबल और डेटा. सो राइट आंसर इज ऑप्शन बी, स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, सॅम्पल व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिस्टिक्स कॅल्क्युलेटेड युझिंग द व्हॅल्यू ऑफ सॅम्पल. ठीक आहे, अ पॉप्युलेशन व्हॅल्यू इज कॉल्ड पॅरामीटर्स इज कॅल्क्युलेटेड युझिंग द व्हॅल्यूज ऑफ एंटायर पॉप्युलेशन. ठीक आहे, पुढे बघा, अ कंप्लीट सर्वे ऑफ पॉप्युलेशन इज कॉल्ड सेन्सस, sample, report or none of the above. सेन्सस. ठीक आहे, पूर्ण पॉप्युलेशनचा अभ्यास करणं किंवा पूर्ण पॉप्युलेशनचा सर्वे करणं, सर्वेक्षण करणं म्हणजे सेन्सस झालं. ठीक आहे, आता जी सेन्सस असतं, जी जनगणना असते, ठीक आहे, जनगणनेमध्ये लोकसंख्या आणि घरे यांचे भौगोलिक स्थान यासंबंधी सांख्यिकी डेटा गोळा करणे असतं. करेक्ट, हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. त्याला संकलित करणं, त्याला विश्लेषण करणं, मूल्यांकन करणं, प्रकाशित करणं, प्रसारित करणं, या सर्व प्रक्रियेचा याच्यामध्ये समावेश होतो. ऑलराईट, आपल्याला माहिती आहे, आपल्याला लहानपणापासूनच जनगणना होत आलेली आहे, तर आपल्याला कसं जनगणना करतात, काय होतं त्याच्यामध्ये हे माहिती आहे आपल्याला, आहे ना. लोकसंख्येच्या वैशिष्ट्यामध्ये लोकसंख्या शास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक डेटा समाविष्ट आहे आणि विशिष्ट तारखेनुसार संदर्भ कालावधी प्रदान केला जातो.
ठीक आहे, हे असतं आपलं सेन्सस आपली. ओके, थँक्यू सो मच सर्वांनी लेक्चर अटेंड केल्याबद्दल. तर भरपूर असे क्वेश्चन्स आज आपण कवर केलेले आहेत आणि त्याची इन्फॉर्मेशन त्या डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे, राईट. तर कोणाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे, ओके, हॅव अ गुड डे, बाय बाय.